आयुर्वेद 5000 वर्ष जुनी भारतातली एक प्राचीन आणि नैसर्गिक उपचार पद्धती। हे फक्त आजारांवरती तात्पुरता उपचार नाही करत, तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी मार्ग दाखवता। आपण आपल्या ह्या प्रोडक्ट मध्ये सुद्धा 100% भारतीय, आपल्या मातीतले, आपल्या शरीराला, आपल्या सिस्टमला योग्य असे घटक वापरलेत। अश्वगंधा, शतावरी, मंजिष्ठा, आवळा ह्या सगळ्यांचा वापर करून आपण ही पावडर बनवली आहे। अमृतधारा आजच्या स्त्रीसाठी। नेक्स्ट साइड प्लीज। आजची स्त्री सगळ्या आघाड्यांवर लढणारी, घर सांभाळत नोकरी करणारी, आई वडील, भावंड, नवरा, सासू सासरे, मुलं या सगळ्यांचं सगळं करणारी, वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून 30-40 वर्षापर्यंत स्वतःचं स्त्रीत्व जपत इतरांना जपणारी। आता या 30-40 वर्षामध्ये त्या स्त्रीमध्ये काय बदल होतात? म्हणजे पाळी सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत तिच्या शरीरात बरेच बदल होतात। म्हणजे स्त्रीचं आयुष्य हे हॉर्मोन्स वरती चालतं असं म्हटलं तरी काही चुकीचं नाहीये, कारण तिचे विचार, तिचं वागणं हे सगळं हॉर्मोन्सच ठरवतात। म्हणजे पाळी येण्याआधी तिची चिडचिड होते, गरोदरपणात ती अचानक आनंदी होते, मूल झाल्यानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये जाते, तर मेनोपॉज मध्ये तर तिचं तिलाच समजत नाही काय होतंय। मध्येच रडू येतं, मध्येच थकल्यासारखं वाटतं, हॉट फ्लशेसमुळे घामाघूम व्हायला होतं, वजन वाढल्यामुळे स्नायू दुखायला लागतात, आणि पुरुष म्हणतात की ह्या बायकांचं काय ना कळतच नाही। खरं सांगू, त्या बाईला सुद्धा काहीच कळत नसतं। म्हणजे त्यांना सुद्धा तो अवेअरनेस नसतो, त्यांना कोणी शिकवलेलं नसतं। कधी कधी त्यांचंच कळत नाही त्यांना काय चाललंय, आणि त्यांना धड सांगता सुद्धा येत नाही। गुड मॉर्निंग मॅम। गुड। ए पार्टे, आई कशी आहे? ऑपरेशन झालं का? हो, आता व्यवस्थित आहे मॅम। पण तुम्ही आज इकडे? अरे खालच्या फ्लोअरवर रेस्टॉरंट ओपन होतं आपलं, काही मीटिंग्स होत्या, सगळ्या स्टाफला बोलवलं होतं। एक झाली, एक कॉन्ट्रॅक्टर, ट्रॅफिक, अहिल्या किर्लोस्करची कॉन्फरन्स चालू आहे ना? हो। कुठे, 1 की 2 मध्ये? 1 मध्ये या ना मॅम प्लीज। तू चल। मी अभ्यास म्हणून सांगते। 1993 पर्यंत स्त्रियांच्या आजारावरच्या औषधाचं टेस्टिंग पुरुषांवरती केलं जात होतं, आणि 1993 नंतर ते स्त्रियांवरती होऊ लागलं। आजही पुरुषांचा मेडिकल इन्शुरन्स जास्त काढला जातो, त्याच्या 1/3 सुद्धा स्त्रियांचा काढला जात नाही, कारण स्त्रीचे आरोग्य हे तितकं महत्त्वाचं समजलं जात नाही, आणि हे आपल्या घरात सुद्धा बघून समजून येतं। म्हणजे बघा ना, जर घरी शिळं अन्न उरलं तर ते कोणी खायचं? तर घरच्या बाईने, आणि अन्न उरलंच नाही तर मग तिने कसं तरी काहीतरी करून तिचं पोट भरायचं। म्हणजे जे जे महत्वाचं आहे ते घरच्यांसाठी, आणि जे कमी महत्वाचं आहे ते घरच्या बाईसाठी। आई काय, बायको काय, ती कधी आजारी पडते का? नाही, ती आजारी नाही पडू शकत, कारण ती आजारी पडली तर घर थांबतं, कारण घर चालवण्याची जबाबदारी ही बायकांची असते। मला सांगा, आपल्यापैकी कोणी असं मनापासून शेवटचं विचारलंय त्यांना की काय ग आई, तुला त्रास होतोय का? काय ग, तुला बरं वाटत नाहीये का? की फक्त आपलं हिची तर नुसती चिडचिडच असते, हिला तर नेहमी बरंच वाटत नाही, असा आपला शेरा मारलाय? कधी स्वतःहून मनापासून तिची चौकशी केली? आईच्या आणि बायकोच्या तब्येतीची खरोखरच मनापासून काळजी वाटत असेल ना, तर तिला नेऊन द्या ही अमृतधारा। आपल्यासाठी 12 महिने 24 तास राबणाऱ्या आईची जर काळजी वाटत असेल ना, तर तिला द्या ही अमृतधारा। रात्री फक्त 1 चमचा कोमट पाण्यातून। तिचे हार्मोन संतुलित राहिले ना, तर तिचं आरोग्य, तिचं जीवनाचं चक्र संतुलित राहील। आपली बायको आपल्या मुलाची आई जर सुखात राहावी असं वाटत असेल तर तिला द्या ही अमृतधारा। आपली बहीण, आपली मैत्रीण, आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारा प्रत्येक स्त्रीचं आयुष्य जर उत्तम बघायचं असेल तर तिला द्या ही अमृतधारा। आपली काकी, मावशी
40शी नंतर का अशी तक्रार करत राहते असं वाटत असेल तर तिला द्या ही अमृतधारा. मेनोपॉज हा फक्त पॉज आहे, पण या पॉज मध्ये सुद्धा त्या बाईचं जीवन चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तिला द्या ही अमृतधारा. कारण आईचं आरोग्य सुधारलं तर संपूर्ण घराचं आरोग्य सुधारतं. वा, छान छान बोललीस. आईचं आरोग्य सुधारलं तरच घराचं आरोग्य सुधारतं. आवडलं मला. पण ह्या अशा प्रोडक्ट सारखे अनेक प्रोडक्ट्स आहेत बाजारात. मग तुमच्या प्रोडक्ट मध्ये असं काय वेगळं आहे की लोकांनी ते घ्यावं? किंमत. मॅडम, आमचं प्रोडक्ट मार्केटमधल्या कुठल्याही इक्विव्हॅलंट प्रोडक्ट पेक्षा स्वस्त आहे. कारण स्त्रियांच्या आजारासाठी कमी पैसे खर्च केले जातात. हे मी नाही, स्टॅटिस्टिक्स सांगतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे घटक ह्यामध्ये वापरतोय, जिथून मिळवतोय, हे सगळं इंटरनेटवरती अवेलेबल आहे. मॅडम, हे आमचं पहिलं प्रोडक्ट आहे. आम्हाला कन्झ्युमर्सचा विश्वास जिंकायचा आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी खरंच बोलतो. म्हणजे तुम्ही हे औषध म्हणून विकणार आहात का? नाही नाही नाही, हे औषध नाहीये. हे घेतल्याने कुठलाही आजार बरा होईल याची आम्ही हमी देत नाही, पण याच्या रेग्युलर वापराने स्त्रियांच्या शरीरातील अडचणी कमी होतील याची आम्ही खात्री देतो. कारण यात आम्ही आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केला आहे, ज्याचा वापर पूर्वापार ह्याच गोष्टींसाठी केला जातो. हे एक सुपर फूड आहे. म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या स्त्रियांना चौकस आहार मिळणं तर शक्यच नाहीये, म्हणून हे आमचं 1 चमचा सुपर फूड. हे एका औषधाच्या गोळीसारखं काम करतं, विदाउट साइड इफेक्ट्स. पण मग ज्या गोष्टीची माहिती आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे, त्यात आपण लोकांना अजून नवीन काय सांगणार? मॅडम, पूर्वीपासून माहीत असलेल्या गोष्टींची ही आठवण करून द्यावी लागते. म्हणजे बघा ना, आपल्या स्वयंपाकघरात हळद हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे हळदीसारखा अँटीसेप्टिक यात जगात नाही असं म्हटलं जातं. हळद जखमेवरती लावलं जातं किंवा गरम दुधामध्ये हळद टाकून. काल रात्रीच मला माझ्या मम्मीने दिलं होतं. तर हळद किती गुणकारी आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पण तरी आपल्यातले बहुतेक लोक काही झालं तर पहिले औषधांची गोळी घेतात, पण स्वयंपाकघरात जाऊन हळद घेत नाही. तर ही अमृतधारा आजीच्या बटव्यातून आपण दुकानाच्या रॅकवर आणतो आहोत. कारण दुकानातून विकत घेतलेल्या गोष्टी ह्या घरातल्या गोष्टींपेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतात असं आपल्याला वाटायला लागलंय. तरी सुद्धा घराघरात कुठेतरी केमिकल्स पेक्षा आपल्या आई आणि आजीला ह्या गोष्टींवरती विश्वास आहे, आणि त्या म्हणजे मुलतानी माती आणि हळद. म्हणजे मार्केटमध्ये गोरं होण्यासाठी, नितळ त्वचा करण्यासाठी काही मध्ये क्रीम्स आल्या होत्या. लोक विचार न करता कमी किमतीतली फळं आणि भाज्या घेऊन येतात. त्याच्यामुळे शरीरावर वाईट परिणाम झाले म्हणजे अजून होत आहे. पण आता पुन्हा लोक अवेअर होत आहेत, परत आपल्या मुळांकडे परत येत आहेत. अशा वेळी साक्षी ऑर्गॅनिक्स हे नाव त्यांच्या हक्काचं आणि विश्वासाचं व्हावं, हाच एक आमचा उद्देश आहे. सो हियर वी आर प्रेझेंटिंग अमृतधारा. चांगलं आहे, उत्तम आहे. या प्रोडक्टचं प्राइसिंग, पॅकेजिंग सगळं चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मागचा विचार. आणि तुमच्या या यंग आणि टॅलेंटेड एम्प्लॉईनी तो विचार फार सुंदर मांडला. मला तुमचं प्रोडक्ट आवडलं. मी आमच्या गावात याचं डिस्ट्रीब्युशन नक्की करेन. आणि मी शर्वरी, लागलं तर तुम्हालाही बोलवेन. आमच्या गावातल्या स्त्रियांनाही हे सांगा, एका आईकडे, बायकोकडे एक स्त्री म्हणून, माणूस म्हणून आपण बघितलं तर तिच्या आरोग्याची काळजी घेता येईल. मिस्टर जय खानोलकर, या मुलींनी मला तुमचं प्रोडक्ट घ्यायला भाग पाडलंय. आजपासनं
मीही घेईन ही अमृतधारा. पार्टे ही मुलगी इथे काय करते? मॅम ही शर्वरी परब आपल्याच ऑफिसमध्ये काम करते, साक्षी एंटरप्राइजेस मध्ये. जय सरांनीच हायर केलं होतं तिला. निघ तू. ओके मॅम.